आपल्या परिसरात इमारत किंवा रस्ते खचण्याच्या बातम्या आपण वारंवार पाहत असतो। त्यामागे अनेकदा खराब बांधकाम आणि बेकायदेशीर केलेले अंतर्गत बदल ही कारणं सांगितली जातात। मात्र मायानगरी मुंबईसह दिल्ली, कोलकाता, चेन्नई शहरामध्ये जमीन खचत चालल्यानेही असे प्रकार घडत असल्याची माहिती मिळते। दरवर्षी काही मिलीमीटर जमीन खचत असल्याचं एका अहवालामध्ये म्हटलेलं आहे। नेचर सस्टेनेबिलिटी या आंतरराष्ट्रीय विज्ञान नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार मुंबई, दिल्लीसह 5 शहरांमधील सुमारे 878 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाची जमीन सतत खचतीये। 2015 ते 2023 दरम्यान युरोपियन उपग्रह सेंटिनेल-1 या कडून मिळालेल्या रडार आकडेवारीवरून हा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे। या अभ्यासानुसार मुंबई, दिल्ली, चेन्नईतील अनेक भाग इतक्या वेगाने खचतायत की त्यामुळे इमारती, रस्ते आणि जलवाहिन्यांना गंभीर धोका निर्माण झालाय। त्यामुळे कोट्यवधी नागरिकांचं आयुष्य संकटात आल्याचंही बोललं जातंय। भूजलाचा अतिरिक्त उपसा हे जमीन खचण्याचं मुख्य कारण असल्याचंही सांगितलं जातंय। तर कुठे किती वेगाने जमीन खचतीये पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। दिल्लीमध्ये 51 मिलीमीटर जमीन खचली आहे। तोच आकडा चेन्नईमध्ये 31.7 मिलीमीटर आहे। मुंबईमध्ये 26 मिलीमीटर, तर कोलकातामध्ये तोच आकडा 16 मिलीमीटर आहे। बंगळुरूमध्ये 6.7 मिलीमीटर। तर जमीन खचण्याची नेमकी कारणं काय आहेत ती देखील पाहूयात। भूजलाचा अमर्याद उपसा हे मुख्य कारण आहे। पाणी उपशामुळे मातीमध्ये कोरडेपणा येऊन ती आकुंचन पावतीये। भूजलाची जागा माती घेतात आणि जमीन खचत राहते। वाढता शहरी ताण आणि जलद व्यवस्थापनाचा अभाव यामुळे देखील जमीन खचत चालली आहे। वाढत्या काँक्रिटीकरणामुळे पाणी मुरण्यात अडचण निर्माण होतीये। अनियमित पावसाच्या चक्राचाही याला मोठा फटका बसतोय। 2002 ते 2023 दरम्यान भूजल साठ्यामध्ये मोठी घट झाली आहे।